भारतीय औद्योगिक विकास बँक, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, IDBI. जर तुम्ही पाहिलं तर ही जी बँक आहे तिच्या नावामध्येच आहे औद्योगिक विकास, म्हणजे औद्योगिक विकास होण्यासाठी स्थापन केलेली बँक या मुख्य उद्देशाने, की औद्योगिक विकास व्हावा परिसराचा या मुख्य उद्देशाने स्थापन केलेली ही बँक आहे. म्हणून हिला IDBI भारतीय औद्योगिक विकास बँक असं म्हटलं जातं. तर 1964 साली या बँकेची स्थापना झाली 1 जुलै 1964 आणि 1976 पासून ही बँक केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. म्हणजे जेव्हा स्थापना झाली 64 ला तेव्हा स्वतंत्र अस्तित्व होतं, परंतु नंतर ती राष्ट्रीयकृत बँक म्हणून 76 पासून शासनाच्या अखत्यारीत, केंद्र सरकारच्या अखत्यारीत आलेली आहे. तर ह्या बँकेचे जे कार्य आहे ते कार्य आपण पाहूया. तर पहिलं कार्य आहे औद्योगिक विकासाची शासकीय धोरणे राबवणे. शासन जे काय औद्योगिक विकासासंदर्भात धोरण राबवतं, सर्व भागाचा सारख्या प्रमाणात विकास व्हावा, हे धोरण जर शासनाचं असेल तर त्या धोरणाला अनुसरून जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम काय करते, ही IDBI बँक पूर्ण करत असते. म्हणजे शासनाची जी धोरणं आहेत या धोरणांची अंमलबजावणी करणे किंवा ती धोरणं राबवणे. दुसरा आहे अविकसित व मागास भागाचा विकास करणे. ज्या भागाचा विकास झालेला नाही, म्हणजे जो भाग अविकसित आहे किंवा मागास आहे, या मागास भागात उद्योजकांना उद्योगधंदे स्थापन करण्यासाठी प्रोत्साहित करणे, प्रोत्साहन देणे, त्यांना कर्ज उपलब्ध करून देणे आणि त्या भागामध्ये उद्योग स्थापन करण्यास सांगून त्या ठिकाणी तिथल्या लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं महत्वपूर्ण काम देखील या ठिकाणी IDBIच्या माध्यमातून केलं जातं. तिसरा आहे विकसनशील क्षेत्रात प्रकल्प स्थापन करणाऱ्या उद्योजकाला कर्ज पुरवठा करणे. विकसनशील याचा अर्थ काय, की जो विकासाकडे वाटचाल करतोय असं जे क्षेत्र आहे, विकसित होतंय जे क्षेत्र, पूर्ण विकास झालेला नाही पण विकासाच्या दिशेने वाटचाल चालू आहे, अशा क्षेत्रात प्रकल्प म्हणजे उद्योगधंदे स्थापन करून त्या ठिकाणी जे उद्योजकाला लागणारं जे अर्थसहाय्य आहे किंवा कर्ज पुरवठा आहे, हा सगळ्या प्रकारचा कर्ज पुरवठा त्याला करणे. पुढचा आहे उद्योजकांना भांडवल उभारण्यासाठी कर्ज पुरवठा. नवीन उद्योग स्थापन करत असताना उद्योजकाकडे भांडवलाची कमतरता असण्याची शक्यता असते. स्थिर भांडवल आणि खेळत्या भांडवलासाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागत असतो. तर हा पैसा पुरवण्याचं काम, अर्थसहाय्य देण्याचं काम, कर्ज देण्याचं काम देखील ही बँक करत असते. उद्योगधंद्यांना फेरपतपुरवठा करणे. म्हणजे एखाद्या उद्योगधंद्याला कर्ज दिलं परंतु त्या उद्योगाला किंवा त्या उद्योजकाला पुन्हा जर कर्जाची गरज लागली किंवा त्यांना जर विस्तार करायचा असेल, नवीन मशिनरी घ्यायची असेल, कच्चा माल मोठ्या प्रमाणात साठवून ठेवायचा असेल, उत्पादन प्रक्रिया वाढवायची असेल तर त्यासाठी पुन्हा पैशाची आवश्यकता असते. तर अशा पद्धतीनं फेरपत पुरवठा, म्हणजे अगोदर दिलेलाच आहे, अर्थसहाय्य अगोदर दिलेलाच आहे किंवा कर्ज दिलेलं आहे, पण पुन्हा त्याची गरज पाहून पुन्हा नव्याने कर्ज पुरवठा केला जातो, त्याला फेरपत पुरवठा असं म्हटलं जातं. तर हा फेरपत पुरवठा देखील या बँकेच्या वतीने केला जातो. कर्ज रोखे विक्रीस काढल्यास त्याची जबाबदारी घेणे. काही उद्योगधंदे काय करतात, कर्ज रोखे विक्रीस काढतात आणि कर्ज रोखे विक्रीस काढल्यानंतर ते कर्ज रोखे विकून त्याच्यामधून देखील पैसे मिळत असतात. तर हे कर्ज रोखे विक्रीस काढल्यानंतर त्याची हमी घेण्याची जबाबदारी ही देखील बँक घेते. उद्योग विस्तारासाठी कर्ज देणे. उद्योगाचा विस्तार करायचा असेल, सुरुवात करताना उद्योजक छोटा उद्योग म्हणून सुरुवात करतो, पण हळूहळू त्याचा उद्योग मोठा होत असतो. त्यासाठी मग त्याला विस्तारासाठी त्याला मशिनरी वाढवावं लागतं, मनुष्यबळ वाढवावं लागतं. तर यासाठी पुन्हा पैसे लागतात. तर उद्योग विस्तारासाठी कर्ज देण्याचं काम किंवा अर्थसहाय्य देण्याचं काम देखील ही बँक करत असते. पुढचं आहे राष्ट्रीय दृष्ट्या अग्रक्रम द्यावा लागणाऱ्या उद्योगांना अर्थसहाय्य करणे. काही उद्योग असे असतात की शासनाने त्या उद्योगांना प्राधान्य दिलेलं असतं. त्या उद्योगांमुळे पूर्ण परिसराचा
देशाचा विकास होत असतो. असे उद्योग हे मोठे उद्योगच असतात. तर हे मोठे उद्योग सुरू करत असताना त्या उद्योगांना जे कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही, सर्व प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातील, वित्त सहाय्य पुरवले जाईल, त्यांना औद्योगिक क्षेत्रामध्ये जागा मिळवून देणे ही सगळी जबाबदारी आणि तिथल्या सोयी सुविधा सामूहिक आहेत ह्या मिळवून देण्याची जबाबदारी देखील ही बँक घेत असते. पुढचा आहे उद्योगाचे आर्थिक, तांत्रिक व विपणन विषयक सर्वेक्षण करणे. उद्योगधंदा सुरू करत असताना उद्योजकांनी या सगळ्या प्रकारचं सर्वेक्षण केलेलं असतं. विशेषतः मार्केट सर्वे, बाजारपेठेचा सर्वे केलेलाच असतो आणि त्याच्यानुसार कर्ज मागणी करत असतो उद्योजक. परंतु तरी देखील त्या उद्योगधंद्याचाच एक मार्गदर्शक किंवा प्रतिनिधी म्हणून पुन्हा एकदा या बँकेच्या वतीने त्या ठिकाणी उद्योगधंद्याला चालना मिळण्याच्या दृष्टीने या आर्थिक, तांत्रिक आणि विपणन विषयक सर्वेक्षण केलं जातं आणि या सर्वेक्षणाला अनुसरून मग ती बँक ठरवत असते की किती प्रमाणात कर्ज द्यायचं. तर अशा प्रकारे आयडीबीआय ही जी आहे ही उद्योगधंद्यांसाठी एक महत्वपूर्ण संस्था किंवा महत्वपूर्ण बँक, औद्योगिक विकास व्हावा म्हणून एक महत्वपूर्ण अशी बँक आहे की जे स्थिर भांडवल असेल, खेळतं भांडवल असेल किंवा आकस्मिक काही अडचणी आल्या त्यासाठी उद्भवलेल्या समस्या आहेत त्याच्यासाठी अर्थपुरवठा करणे, कशासाठी, कोणत्याही गोष्टीसाठी उद्योजकांनी अडून राहता कामा नये पैशाविना हे सगळ्या प्रकारचं अर्थसहाय्य करण्याचं काम ही आयडीबीआय बँक करत असते. अशा प्रकारे ही आयडीबीआयची कार्य आहेत. ओके, सर्वांनी लिहून घ्या.